बदलती खाद्य संस्कृती. डॉक्टर मोहसिना मुकादम यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. आपल्या देशात खाद्यपदार्थांचं प्रचंड वैविध्य आहे. कुठे मसालेदार, कुठे सौम्य, काही ठिकाणी तांदूळ, काही ठिकाणी गहू, ज्वारी, नाचणी, याशिवाय भाजीपाला, मासे यातही विविधता आहे. पण तरीही नाविन्य आणि वेगळ्या चवीचं आकर्षण प्रत्येकाला असतं. त्यातूनच केवळ भारतीय नव्हे तर परदेशी खाद्यपदार्थसुद्धा आपल्याकडे रुजू लागलेत. हे बदल कसे घडतात? खाद्य संस्कृती बदलतीये का? या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आमंत्रित केले डॉक्टर मोहसिना मुकादम यांना. नमस्कार मोहसिना ताई. नमस्कार. डॉक्टर मोहसिना मुकादम यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामध्ये इतिहास विषयाचं अध्यापन केलंय. असोसिएट प्रोफेसर म्हणून 34 वर्ष त्यांनी तिथे सेवा केली. याशिवाय खाद्य संस्कृती आणि पाकशास्त्राविषयी त्यांनी विपुल लेखन आणि संशोधन केलंय, कारण ते त्यांचे मुख्य आवडीचे विषय आहेत. ब्रिटिश काळात भारतीय खाद्य संस्कृतीत झालेले बदल हा त्यांचा PhDचा विषय होता. मुंबईतली चहा संस्कृती, कुकबुक्स ॲज अ टेस्टी सॅम्पलर ऑफ हिस्ट्री वगैरे विविध विषयांवर त्यांनी संशोधनपर पेपर्स यापूर्वी सादर केलेले आहेत. आकाशवाणीवरून खमंग आणि खुसखुशीत ही त्यांची मालिका खूप लोकप्रिय झाली होती. लॉस्ट रेसिपीज, राजा रसोई और अन्य कहानिया अशा काही दूरचित्रवाणीवरील मालिकांसाठी त्यांनी लेखन आणि त्यामध्ये सहभागही घेतलेला आहे. वेगवेगळ्या पाककलाविषयक स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून त्या असतात. PhDच्या विद्यार्थ्यांसाठी गाईड, मार्गदर्शक म्हणूनही मोहसिनाताईंनी काम केलेलं आहे. रुईया महाविद्यालयामध्ये ट्रॅव्हल अँड टुरिझमच्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समन्वयक म्हणूनही त्या काम करत आहेत. मोहसिनाताई, आज आपण खाद्य संस्कृती बदलते का याच्यावरती बोलणार आहोत. तर मुळातच खाद्य संस्कृतीचा इतिहास, भारतीय खाद्य संस्कृतीचा थोडक्यात काय सांगाल आम्हाला? पहिल्यांदा मी असं सांगेन की इतिहास हा म्हटलं की लोकांच्या लगेच कपाळावर आठ्या येतात. कारण लहानपणी शिकलेला इतिहास म्हणजे सनावळ्या, राजा राणी, त्यांचे युद्ध किंवा ह्या सगळ्यांबद्दल त्यांना वाटतं इतिहास आहे. पण आता गेल्या काही दशकांपासून इतिहासाची व्याख्या बदलली आहे आणि आता फक्त राजकीय इतिहास न राहता तो सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक इतिहास अशा त्याच्या वेगवेगळ्या छटा निर्माण झालेल्या आहेत. बरोबर. त्यापैकी एक आहे म्हणजे खाद्य संस्कृतीचा इतिहास. म्हणजे खाद्य संस्कृतीचा इतिहास म्हणजे नेमका आपण काय अभ्यास करतो, तर शेतामध्ये काय पिकवलं जातं त्याच्यापासून ते तुमच्या स्वयंपाकघरामध्ये काय शिजवलं जातं, इतका सगळा जो पट आहे तो याच्यामध्ये अभ्यासला जातो. आणि याचे अनेक कंगोरे आहेत. म्हणजे याच्यामध्ये राजकीय बाजूही आहे की राजांच्या धोरणांमुळे, शासनाच्या धोरणांमुळे तुमच्या आहारात बदल होतो का, किंवा ह्याच्यामध्ये आर्थिक पदरही आहे की अर्थव्यवस्थेचा खाण्यापिण्यावरती काय परिणाम होतो. महागाई वाढली तर आपण खाण्यापिण्याच्या मध्ये बदल करतो का, काही गोष्टी आपल्याला सोडाव्या लागतात का, किंवा ज्याला आपण स्त्रीवादी इतिहास म्हणतो त्याचा देखील अभ्यास तुम्ही या अनुषंगाने करू शकता की कोणी काय खायचं याबद्दलचे आपले जे नियम होते की स्त्रियांचा आहार काय असावा, स्त्रिया आणि चूल आणि मूल हे जे स्त्रियांचं क्षेत्र मानलं जातं, अशा विविध विषयांनी, विविध अंगांनी तुम्ही खाद्य संस्कृतीचा अभ्यास करू शकता. त्यामुळे आज एक शास्त्रशुद्ध अभ्यासाची शाखा आहे इतिहासाच्या अंतर्गत. पण अजूनही आपल्या इकडे भारतात त्याला म्हणावी तितकी मान्यता नाही मिळालेली आहे. पाश्चिमात्य देशामध्ये अनेक विद्यापीठांमध्ये तो एक कोर्स म्हणून अभ्यासला जातो. आपल्याकडे अजून त्याची सुरुवात आहे. खरं म्हणजे आपला किती जुना इतिहास आहे खाद्य संस्कृतीचा, जवळजवळ 5000 वर्ष जुना आहे. अगदी हरप्पा काळापासून आपण आपली आहारशैली काय होती याचा अभ्यास करू शकतो. तेव्हा काय पिकवलं जात होतं, तेव्हा कसं शिजवलं जात होतं, कोणती भांडी वापरात होती याचा देखील आपल्याला म्हणजे एक अंदाज आपण काढू शकतो. आणि नंतर तर संपूर्ण आपल्याकडे लिखाणच आहे की आपल्याकडे काय ग्रंथ सुद्धा आहेत. आपले जे धार्मिक ग्रंथ आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, अनेक ग्रंथ आहेत, स्मृती आहेत, त्या सगळ्यांमधनं नकळतपणे आपली खाद्य संस्कृती डोकावत असते. त्याचे उल्लेख असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतरच्या काळामध्ये तर अगदी खाद्यपदार्थांचे म्हणजे ज्याला आपण पाककलेची पुस्तकं म्हणू अशी देखील पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. म्हणजे त्याचे काही ग्रंथ सांगाल? हो, सांगेन ना. महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर आपला भोजन कुतूहल हा ग्रंथ आहे 18व्या शतकामधला, की जो रघुनाथ नवहस्ते नावाच्या व्यक्तीने लिहिला होता, जो दासस्वामींचा शिष्य होता. आणि त्यांनी तंजावरच्या भोसले कुटुंबामधल्या दीपाबाई, ज्या एकोजीरावांच्या पत्नी होत्या, त्यांच्या सांगण्यावरनं तो ग्रंथ लिहिला होता.
म्हणजे तो ग्रंथ आपला महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा आद्य ग्रंथ म्हणायला पाहिजे. पण एक आहे की आपण आज जशी पाककलेची पुस्तकं म्हणतो की रेसिपीज दिल्या जातात, जिन्नस कुठले आहेत, प्रमाण आणि कसं करायचं, तशी ती पुस्तकं नाही आहेत. कारण आपल्याकडे कसं आहे ना, आरोग्य आणि आहार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. त्यामुळे ते ग्रंथ आहेत ते प्रामुख्याने आहाराच्या दृष्टिकोनातून लिहिलेले आहेत. महाराष्ट्रीय खाद्यपदार्थांचा म्हटलं तर भोजन कुतूहल प्रमाणेच पुन्हा तंजावरच्याच राज्यकर्त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने शर्भेंद्र पाकशास्त्र नावाचा ग्रंथ आहे. शर्भेंद्र म्हणजे सरफोजी राजे, जे तंजावरच्या भोसले कुटुंबातले होते. त्यांना खाण्यापिण्याचा शौक होता. तर त्यांनी त्यांचे जे खानसामे होते त्यांना सांगून काही रेसिपीज लिहून ठेवलेल्या होत्या. तो ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये पण तमिळनाडूमध्ये ते राहिले असल्यामुळे तिथल्या पण खाद्यसंस्कृतीचं एक प्रतिबिंब त्यांच्या आहारामध्ये दिसतं. आणि महाराष्ट्रातले अगदी थेट महाराष्ट्रीय म्हणू किंवा मराठी म्हणू असेही पदार्थ दिसतात. आणि त्या काळापर्यंत ब्रिटिश आलेले होते भारतात, त्यामुळे काही ब्रिटिश पदार्थही त्यांच्या किचनमध्ये किंवा त्यांच्या स्वयंपाकघरात किंवा मुखपाकखान्यात बनत होते असं दिसून येतं. त्यामुळे असे आहेत ग्रंथ अनेक की ज्याचा आपण अभ्यास करू शकतो. आणि खरोखरच हे खूप इंटरेस्टिंग असे विषय आहेत. म्हणजे त्याच्यात जेवढं खोल शिरावं तशी अधिक माहिती मिळेल. आपली मराठी थाळी जी असते ती परिपूर्ण मानली जाते की म्हणजे चटणी, कोशिंबीर, लोणचं डाव्या बाजूला, भाजी पोळी, नंतर ताक, कधीतरी गोड, असं छान सगळं सजलेलं ताट हे समारंभामध्ये असतं. आता रोजच्या आपल्या जेवणामध्ये यातले काही पदार्थ कमी जास्त असतात. पण गेल्या काही वर्षात अगदी लग्न समारंभात तर ह्यात खूपच बदल दिसून येतो की पंजाबी भाजी, पनीरची डिश. तर हे सगळे जे बदल आहेत ते कसे कसे झालेत, काय बदल झाले आणि त्याची कारणं काय आहेत? एक म्हणजे आपली थाळी जी आहे ती परिपूर्ण म्हटलं ना, त्याप्रमाणे बरोबर म्हटलं तुम्ही, ती परिपूर्णच आहे. कारण आपल्याकडे आहारामध्ये भक्ष्य, भोज्य, लेह, पेय असं सगळं असलं पाहिजे असं मानलं जातं. म्हणजे काही पदार्थ चावून खाल्ले जातात, काही पदार्थ गिळले जातात, काही पदार्थ चाटून खातो वगैरे असं. त्यामुळे आपल्या ह्याच्यामध्ये भाजी, पोळी, भाकरी, कढी, आमटी, भात, गोडाचे पदार्थ, तोंडी लावणं ज्याला आपण पानाची डावी बाजू म्हणतो, हे सगळं असतं. म्हणजे आपल्या शरीराला जे 6 षड्रस म्हणतो जे आवश्यक असतात ते सगळे आपल्या थाळीमध्ये प्रतिबिंबित होतात. अगदी रोजच्या थाळीमध्ये पण ते असतात. म्हणजे एलॉबरेटली नसतील, म्हणजे एकाच वेळेला 4-5 भाज्या किंवा पंचपक्वान्न नसेल, पण थोडंफार सगळंच असतं. म्हणजे अगदी गोड म्हणालात तर शिकरण असू शकतं किंवा सुधारस असू शकतो, असं असू शकतं. त्यामुळे ही आपली परिपूर्ण थाळी होती आणि अजूनही आहे असं म्हणायला हरकत नाही. बदल कसे घडतात तर बदलामध्ये एक महत्त्वाचं कारण असतं की लाईफस्टाईलमध्ये बदल, की आपली लाईफस्टाईल आता खूपच बदलली गेलेली आहे. आपलं आयुष्य धावपळीचं झालेलं आहे. शहराच्या संदर्भात तर खूपच. सकाळी उठून स्वयंपाक करून बाहेर पडायचं आणि मग संध्याकाळी थकून भागून जाऊन पुन्हा 4 ठाव स्वयंपाक करणं ज्याला आपण म्हणतो तसं शक्य होत नाही. त्यामुळे आपण काही वेळेला आपल्याकडे ज्या स्वयंपाकाला बाई येतात त्यांच्यावरती अवलंबून असतो किंवा मग आपण त्यातनं शॉर्टकट शोधत असतो की यातनं काय शॉर्टकट. आता खरं म्हणजे आपल्याकडे असं म्हटलं पाहिजे की ताटामध्ये एक फळभाजी, एक कडधान्य आणि एक पालेभाजी असली पाहिजे. आता एवढं तर नाही आपल्याला करता येत. किंवा पालेभाज्या खाणं किती महत्त्वाचं आहे, पण पालेभाज्या निवडणं आणि हे करणं पण खूप जिकरीचं कधी कधी होऊन जातं. त्यामुळे सुटसुटीतपणा आवश्यक ठरतो. त्यामुळे ह्याच्यामुळे पदार्थ बदलले गेले किंवा पदार्थामध्ये सुटसुटीतपणा आला, हे एक झालं कारण. दुसरं कारण की आपलं एक अनुभव विश्व विस्तारित झालं. जोपर्यंत आपण आपल्या फक्त स्वयंपाकघरात होतो तोपर्यंत आपण आपल्याच पद्धतीचं खात होतो. आपल्याला बाहेरचं काही माहीतच नव्हतं. कारण इतरांच्या स्वयंपाकघरात डोकावणं ही आपली पद्धत नव्हती. आपल्याला एक चौकट आखून दिलेली होती, त्या चौकटीच्या बाहेर जायचं नाही आणि जाण्याची काही कधी गरजही वाटली नाही. कारण आपण कसं झुंडीने राहणारी लोक आहोत की आपण आपल्या आपल्या कळपांमध्ये राहत असतो. म्हणजे आपल्या समूहाचे लोकच आपल्या आजूबाजूला असायचे. आपण ज्या वेळेला शहरात राहायला आलो, आपण चाळींमध्ये राहायला लागलो, मग आजूबाजूला वेगवेगळ्या प्रांतातनं, वेगवेगळ्या प्रदेशातनं, वेगवेगळ्या ज्ञातीची लोक आली, मग वाट्यांचं आदान प्रदान होऊ लागलं आणि मग तिथनं आपलं खाण्याचं अनुभव विश्व विस्तारलं. मग साऊथ इंडियन घरातनं आलेली इडली ती कशी करायची, मग ते शिकलं गेलं. आणि मराठी पुरणपोळी तिकडे गेली किंवा मराठी मोदक तिकडे गेले किंवा गुजराती ढोकळा आपल्याकडे आला. त्यामुळे हळूहळू हे होत गेलं. त्यामुळे सुरुवातीची तुम्ही जर काही मासिकांमध्ये रेसिपी पाहाल तर सुरुवातीला
इडलीची पण रेसिपी दिलेली आहे. आज नाही तुम्हाला सापडायची हो. ती, कारण आज इतकी इडली कॉमन झालेली आहे की आपल्याला काही कोणी सांगावं लागत नाही इडलीची रेसिपी काय आहे. त्यामुळे ते अनुभव विश्व आपलं जरा समृद्ध झालं आणि आपल्या आहारामध्ये बदल झाला. दुसरं, हॉटेलिंग वाढलं. हां. त्यामुळे हॉटेलमधले जे पदार्थ असतात ते आपण चाखू लागलो. त्यामुळे तिथल्या पनीर डिशेस की ज्या आपल्याला आपल्या हवामानाला आवश्यक आहेत की नाही हा विचार न करता आपण त्याचा समावेश आपल्या याच्यामध्ये केलेला आहे. उत्तर भारतामध्ये कसं आहे की कोणी पाहुणे वगैरे आले ना की व्हेजिटेरियन जी लोक आहेत त्यांच्याकडे तर पनीर असलंच पाहिजे. म्हणजे पाहुण्यांचा मान तुम्ही पनीरच्या डिशेसने दाखवू शकता बरं. असं मानलं जातं तिकडे. जर तुम्ही साधं काहीतरी दिलं तर म्हणजे तुम्ही त्यांचा योग्य तो सन्मान करत नाही असं मानलं म्हणजे जातं. शाही थोडं शाही आहे, कारण पनीर महाग आहे थोडंसं. बरोबर. त्यामुळे तसं आपणही ते स्वीकारलं आणि आपल्याकडे पण आता पनीर प्रत्येक गोष्टीमध्ये चीज घालणं वगैरे हे अगदी आता कॉमन झालेलं आहे. खरंय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे आणि उपलब्धता सहज मिळू लागले ना. पर्यटन वाढलं, याचाही पर्यटनही परिणाम. वाढलं त्याचाही आहे. आणि उपलब्धता म्हणजे असं की आता तुम्हाला काहीही मार्केटमध्ये मिळतं. अगदी. म्हणजे ब्रोकोली आतापर्यंत आपण ऐकलं होतं का? आता तुम्हाला भाजीवाली सांगेल हो, की हो, हा अगदी. हिरवा फ्लॉवर आहे आणि ती तुम्हाला रेसिपी पण सांगेल. हो. किंवा इतके सगळं की ॲव्होकाडो कुठे आपल्याला माहिती होतं, पण त्याचाही आपण समावेश आपल्या लाल आहारामध्ये. रंगाची कोबी, लाल रंगाची कोबी, वेगवेगळ्या प्रकारच्या ढोबळी मिरच्या हो. त्या उपलब्ध झाल्या ना. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपण खाण्यापिण्याच्या बाबतीत थोडेसे साहसी झालो. आधी कसं होतं की खायचं की नाही खायचं किती द्वंद्व व्हायचं. बिस्किट खाणं हा एक फार मोठा म्हणजे सगळं साहस एकत्रित आणून बिस्किट खायला लागायचं किंवा पाव. हां. त्याच्यावरनं मोठं रामायण झालेलं आहे. चहाचं प्रकरण ज्याला म्हटलं जातं पुण्यातलं, ते खूप मोठं असं एक प्रकरण झालं होतं राजकीय दृष्टिकोनात. त्यामुळे तेवढ्यातनं आपण कुठे आलो आहोत. आता आपल्याला एक मिनिटही विचार करावा लागत नाही कुठलं तरी वेगळं पदार्थ खाताना. आपण ट्राय सहज, करणं अगदी सहज आहे. अगदी सहज. आवडलं नाही तर सोडा, पण आवडलं तर आपण त्याला पुन्हा बनवतो, घरी बनवून बघण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे आपल्या आहारामध्ये हा बदल झाला. दुसरं की एकेकाळी लग्न समारंभांमध्ये पारंपरिक पदार्थ त्या त्या ज्ञातीचे पण असायचे. हो, बरोबर. की मसाले भात आहे किंवा अळूची पातळ भाजी, वालाचं बिरडं, भरली तोंडली वगैरे हे असं, म्हणजे ही थाळी बघितली की ती थाळी कुठल्या ज्ञातीची असेल हे तुम्ही सहजपणे समजू जाता. हां. आत्ता तसं राहिलेलं नाही आहे. याला कारण पुन्हा की पहिल्यांदा कसं व्हायचं की घरातलेच लोक स्वयंपाक करायचे, म्हणजे गावातले असायचे किंवा घरातली मंडळी हे सगळा स्वयंपाक करायचं. त्यामुळे पारंपरिक स्वयंपाक व्हायचा. शहरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती नव्हती. शहरातली घरं लहान, म्हणजे काही तुम्ही मांडव दारात नाही घालू शकत होता, म्हणजे तुम्हाला हॉल घ्यायला पाहिजे. मग हॉल आला तर तिथे कॅटरर आला, मग कॅटररची मोनोपोली असते. मग त्या हॉलचा जो कॅटरर असेल तो जो पदार्थ सांगेल तेच आपल्याला बनवावे लागतात. आणि काही काही वेळेला आपण हट्टाच धरतो की नाही आमच्याकडे हा पदार्थ असलाच पाहिजे, आणि त्याने कधी कधी फजिती होते. आता मला एक माहिती आहे की एकाने झाली की नाही ओल्या काजूची उसळ असली पाहिजे. आता ओल्या काजूची उसळ ही पुन्हा प्रतिष्ठेची, आणि त्याने मान्य केलं, पण त्याला आपल्या पद्धतीने ओल्या काजूची, म्हणजे महाराष्ट्रीयन पद्धतीने ओल्या काजूची माहिती नव्हती. मग त्याने ती पंजाबी टाईप बनवली. मग त्याने कोणाचंही समाधान झालं नाही, असं असतं ना. त्यामुळे मग लोक काय विचार करतात की जाऊ दे, त्यांना जे येतं ना तेच बनवू दे. त्यामुळे आता बघाल तुम्ही तर प्रत्येक लग्नामध्ये उंधियो असतोच, पनीर भाजी असतेच, छोले असतात. आणि मग आपण सांगितलं की नाही आम्हाला हे हवंय, आणि मग आपण ती रिस्क घेत असतो. आणि कुठेतरी मग महाराष्ट्रीयन डेलिकसी म्हणून मग मोदक असतात किंवा पुरणपोळी असते. पण आहेत काही म्हणजे, पण पुन्हा काय ना की आपल्याकडे पंगत असायची जेवणाची. आता पंक्ती मांडायला जागाही नाही, आणि पंक्तीमध्ये बसून आरामात जेवायला लोकांकडे वेळ नाही. भराभर उरकणं असं असल्यामुळे थोडंसं ते मागे पडते. पण मला आणखीन एक लक्षात येतंय की पुन्हा आपण थोडं पारंपरिककडे वळतोय. लोकांना पुन्हा अशी जाणीव व्हायला लागली की नाही आपलं डिस्प्ले झालं पाहिजे, आपली संस्कृती. काही ठिकाणी आता म्हणतात आता पनीरच्या नको, आता सगळीकडे त्या भाज्या झाल्यात, ते नको आमच्याकडे, असंही सांगितलं जातं. दुसऱ्या बाजूने तरुण पिढीकडे जर का आपण पाहिलं तर फास्ट फूडचा प्रभाव हा खूप वाढलेला आहे. त्यातही नूडल्स, पास्ता, पिझ्झा, बर्गर ही क्रेज का वाढतीये? खाण्याच्या पण ना फॅशन्स असतात. जसं दागिन्यांची किंवा कपड्यांची असते, ती पण म्हणजे खाण्याची देखील फॅशन असते. फूड फॅशन म्हणजे एकेका पिढीचे आवडीचे खाद्यपदार्थ असतात. तसं आजच्या पिढीचं फास्ट फूड हे फॅशन आहे, आणि पॅशन पण आहे म्हणायला पाहिजे, कारण त्यांना ते आवडतातही. आता इथे पुन्हा काय आहे ना की पिअर प्रेशर असतं की ही लोक खात आहेत मग आम्ही पण खाल्लं पाहिजे. म्हणजे
अपग्रेडेड असण्याची एक ती खूण झाली आहे की फास्ट फूड जॉईंटमध्ये जाणं कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी किंवा शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी एक आकर्षणाचं केंद्र असतं. तिथलं मोकळं ढाकळं वातावरण किंवा तिकडे असणारे ते फोटोज असतात पदार्थांचे, ते किती आकर्षक असतात आणि पदार्थांची मांडणी पण खूप आकर्षकपणे केली जाते. त्यामुळे हे सगळ्यांचं ह्या पिढीला आकर्षण वाटत असतं. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये पण तुम्ही बघाल की मोठ्या प्रमाणामध्ये या पदार्थांची ॲडव्हर्टाइजमेंट केली जाते. त्याचे जे जॉईंट्स आहेत ते ॲडव्हर्टाईज करतात, त्यांचे जे ब्रँड्स आहेत ते ॲडव्हर्टाईज करतात. त्यामुळे लोकांना असं आणि मुलांना प्रामुख्याने तरुण पिढीला असं वाटतं की नाही, हे पदार्थ खाणं म्हणजे आपण काहीतरी मॉडर्न आहोत, आपण कोणीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहोत असं वाटतं त्यांना. आणि म्हणून त्या पदार्थांना जी लोकांमध्ये मुलांमध्ये वगैरे क्रेज असल्याची आपल्याला आढळतं. एक तारुण्याचं प्रतीक ज्याला म्हणता येईल ते हे पदार्थ. कारण तुम्ही पोळी भाजी म्हटलं की मग तुम्ही अगदीच असे, पण तुम्ही जर बर्गर खात आहात किंवा तुम्ही पिझ्झा खात आहात किंवा तुम्ही मेक्सिकन बेरिटो खात असाल तर तुम्ही कसं की इन आहात फॅशन ते एक मुलांमध्ये क्रेज असते ती. पण ती ना एक काही काळाची असते, अगदी मी ती कायमस्वरूपी असते की हे एक लाट असते. पुन्हा ते डाएटकडे पण वळतात. पुन्हा ते जेव्हा नंतर जरा मोठे झाले की मग त्यांना ते कसं किती प्रमाणात खाल्लं पाहिजे. आणि पुन्हा काय ना की मुलांचं लाईफ पण इतकं फास्ट आहे ना, त्याला फास्ट फूड एवढ्यासाठीच म्हणतात की तुम्हाला एके जागी बसून काटे चमचे वगैरे वापरून असं पारंपरिक पद्धतीने ते खायचं नाहीये. तुम्ही भातात बर्गर घेतला की चालत चालत खाऊ शकता किंवा तुम्ही आता कपमध्ये नूडल्स मिळाले की ते नूडल्स पण खात खात तुम्ही चालू शकता, पिझ्झाचे तुकडे खात खात तुम्ही चालू शकता. त्यामुळे हे त्यांच्या लाईफस्टाईल सोयीचं झालेलं आहे. त्यामुळे पण ते खूप त्यांना आवडतं असं. आता परदेशी पदार्थ सुद्धा, म्हणजे आपल्याकडे सुरुवात झाली ती चायनीज पदार्थांपासून. आता तर गल्लोगल्ली चायनीज मिळतं. म्हणजे आता ते शुद्ध प्युअर चायनीज असतं का हा वेगळा भाग आहे, पण चायनीज, थाई, इंडोनेशियन, ज्युईश कुझिन हे असं सगळं आपल्याकडे लोकप्रिय होऊ लागले. हे बदल कसे घडतायत? हे बदल मगाशी सांगितल्याप्रमाणेच पुन्हा की लोकांना हे पदार्थ आवडत आहेत कारण लोकांनी ते आता चाखलेत. आता पहिल्यांदा कसं होतं की मार्केटमध्ये पण जे अवेलेबल असेल तेच तुम्ही खात. आता लोकांनी प्रवासाला सुरुवात केलेली आहे, कामानिमित्त म्हणा, शिक्षणाच्या निमित्ताने म्हणा किंवा जस्ट फिरायला म्हणून लोक बाहेर पडतात. मग तिथे ते पदार्थ खाल्ले जातात, चाखले जातात आणि आवडले की त्यांना वाटतं की आपल्याकडे पण ते मिळावेत. आणि रेस्टॉरंटर असतात की नाही, त्यांना ही लोकांची नस बरोबर माहिती असते. ते काळाच्या थोडे पुढेच असतात, त्यामुळे ते बरोबर त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात आणि आता काय पदार्थ पॉप्युलर होऊ शकतात हे ओळखून ते अवेलेबल करून देतात. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत्ता सध्या खाद्यपर्यटन म्हणून एक नवीनच पर्यटनाचा प्रकार निर्माण झालेला आहे की लोक खाण्यासाठी प्रवास करतात. आधी कसं असं आहे की वेगवेगळ्या निमित्ताने प्रवास आणि अनुषंगाने खाणं. काही काही ट्रॅव्हल एजन्सीज अशा पण होत्या की जे ॲडव्हर्टाईज करताना म्हणायचे की आमच्याबरोबर आमचे शेफ असतात, कुक असतात, आम्ही तुम्हाला तुमचं खाणं देऊ वगैरे. आता लोक त्याच्यात इंटरेस्टेड नाही आहेत. नाही, आम्ही चायनाला गेलो तर आम्ही चायनीज खाऊ, आम्ही इंडोनेशियाला गेलो तर आम्ही इंडोनेशियन खाऊ, आम्ही कुठे जगाच्या पाठीवरती गेले तिकडचा पदार्थ चाखून बघूच. त्यामुळे ह्या लोकांना ते पदार्थ आवडायला लागलेले आहेत. पण कोणाला आवडत आहेत तर जे प्रवास करत आहे, ज्यांचं क्षेत्र वेगळं आहे, ज्यांना हे सहजपणे उपलब्ध होतं आहे, अशांमध्ये. सामान्य जनतेमध्ये हे सगळेच क्युझिन आहेत ते लोकप्रिय अजून नाही आहेत. आता चायनीजचं आपण उदाहरण घेऊ तर चायनीज हे आपल्याकडे आधी 5 स्टार्समध्ये होतं तिथे, कारण तिथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांसाठी किंवा परदेशी जे लोक यायचे त्यांच्यासाठी किंवा तिथे जे लोक जेवायला जायचे त्यांच्यासाठी होतं. आता ते स्ट्रीट फूड झालेलं आहे. पण ते स्ट्रीट फूड का पॉप्युलर झालं? कारण ते आपल्या चवीला जुळवून घेतलं म्हणून. म्हणजे तुम्ही जर चीनमध्ये गेलात आणि तुम्ही त्यांना सांगितलं की मला मंचुरियन हवंय तर ते म्हणतील हा कुठला पदार्थ आहे, अच्छा, की मला मंचुरियन चिकन हवंय किंवा मला मंचुरियन व्हेज हवंय, तर ते म्हणणार आमच्याकडे हा पदार्थच नाही. आणि मग तुम्ही म्हणाल की असं कसं शक्य आहे, मंचुरियन तर चायनीज आहे, आमच्याकडे तर गल्लोगल्ली मंचुरियन मिळतं. कारण मंचुरियन हा पदार्थ भारतामध्ये तर ते मुंबईत बनलेला आहे. मुंबईमधल्या एका चीनी रेस्टॉरंटने, त्यांनी नेल्सन वँग त्याचं नाव, त्याने पहिल्यांदा हा पदार्थ बनवला आणि त्याने मंचुरियन नाव दिलं. भारतीयांच्या चवीला पटेल असा तो पदार्थ त्याने बनवला आणि तो आता इतका लोकप्रिय झालेला आहे की तुम्ही बघाल तर नाक्यावरती तुम्हाला मंचुरियन बॉल्सचे कोन मिळतात किंवा द्रोण मिळतात, मुलं जे एन्जॉय करतात. किंवा चायनीज भेळ. आता ही चायनीज भेळ पण पुन्हा आपली ट्रेडिशनल भेळ आणि चिनी नूडल्स यांच्या मिश्रणाने बनले की फ्युजन झालेले आहे. त्यामुळे हे पदार्थ
तसेच्या तसे लोकप्रिय सामान्य जनतांमध्ये लगेच होत नाही किंवा किंबहुना होतच नाही. आता पिझ्झाचीच गोष्ट घ्या की आपल्याकडचा जो पिझ्झा मिळतो तो आता पुन्हा रस्त्यावरती मिळतो, जो पुन्हा 5 स्टारमधनं रस्त्यावरती आलेला आहे. तो जो पिझ्झा आहे त्या पिझ्झावरती आपण केवढं चीज घालतो, एक जवळजवळ इंचभराचा थर असतो चीजचा. पण तुम्ही जर इटलीमध्ये गेलात तर तुम्ही म्हणाल की हे काही चीजच घालत नाहीयेत. अच्छा. कारण त्यांच्याकडे एवढ्या प्रमाणामध्ये चीज घालण्याची पद्धतच नाहीये. त्यामुळे पुन्हा आपल्याला चीज आवडतं, आपल्याला ती चीजची एक उमामी टेस्ट म्हणतात. उमामी म्हणजे एक विशिष्ट पूर्ण चव, ती जी चव असते ती आवडते म्हणून आपल्याकडे भरपूर त्याच्यावरती हे घातलं जातं. मग तुम्हाला आलू टिक्की बर्गर मिळतो किंवा तुम्हाला बटर चिकन पिझ्झा मिळतो किंवा पनीरवाला पिझ्झा मिळतो. बरोबर. त्यामुळे आपल्या चवीला त्यांना देखील जुळवून घ्यावं लागलं. ते आग्रहच करू शकत नव्हते की नाही आम्ही जसे आमचे बनतात तसे पदार्थ, त्यांना मार्केटच मिळालं नसतं. त्यामुळे त्यांनी देखील आपल्या चवीला ऍडजस्ट करून त्याप्रमाणे पदार्थ द्यायला सुरुवात केली आणि त्यामुळे ते पदार्थ आता लोकप्रिय आहेत. पण सगळेच अजून लोकप्रिय झालेले नाहीयेत. पण याच्या मागे म्हणजे व्यापारी दृष्टिकोन हा सुद्धा आहे मोठ्या प्रमाणात. व्यापारी दृष्टिकोन मोठ्या प्रमाणात, कारण हे मोठमोठे ब्रँड्स आहेत ना, त्यांनी आपले आउटलेट इकडे उघडलेले आहेत. मला आठवतं की बर्गरचा फार मोठा ब्रँड जेव्हा पहिल्यांदा भारतात आला आणि बँड्रामध्ये त्यांनी पहिल्यांदा त्यांचं आउटलेट उघडलं, त्यावेळेला रांगा लागलेल्या होत्या. मैलोच्या रांगा लागल्या होत्या. कारण तो कोणता क्राऊड होता की ज्यांनी कधीतरी अमेरिकेमध्ये जाऊन बर्गर खाल्लेला आहे आणि मग काही जण अशी होते की हे काय नवीन आलेलं आहे बघूया आपण म्हणून, म्हणजे ही बातमी झाली होती. अच्छा. आता नाही होणार. आता इतके वेगवेगळ्या स्पेशलाइज रेस्टॉरंट्स येत आहेत पण ज्या बातम्या नाही होत आहेत. कारण आता आपण हे सगळं सहजपणे स्वीकारले की काहीतरी नवीन आलं, चाखून बघायचंय, आवडलं तर पुढे जायचंय, नाही तर ठीक आहे असं. परदेशातून जे आपल्याकडे पदार्थ म्हणजे विशेषतः चायनीज, थाई, इंडोनेशियन, याचा बेस काय प्रकारचा असतो? तुमच्याकडे काय पिकवलं जातं त्याच्याच वरती असतं. म्हणजे थायलंडमध्ये वगैरे तुम्ही बघता की नारळ आहे, त्यामुळे त्यांच्या ग्रेव्हीज ह्या नारळाच्या रसाच्या किंवा नारळाच्या दुधाच्या बेस्ड असतात किंवा त्यांच्याकडे तांदूळ खूप आहे. त्यामुळे त्यांचे जे काही स्वीट्स आहेत, गोड पदार्थ आहेत, ते तांदळाचं बेस्ड आहे. किंवा तुम्ही चीनमध्ये बघा तर तिथे सोया आहे, त्यामुळे सोयाचे पदार्थ म्हणजे टोफू जे सोया पनीर आहे ते आहेत किंवा त्यापासून बनवणारे वेगवेगळे सॉस वगैरे असतात. हे जे आहेत ते तुम्ही तिकडे तुमच्याकडे काय पिकतं. आता इटलीचं बघितलं तर टॉमॅटो बेस्ड त्यांचे सॉसेस खूप असतात. तर टॉमॅटो उशिराच आलाय त्यांच्याकडे पण एकदा आल्यानंतर तो त्यांनी लोकप्रिय करून घेतला. त्यामुळे तिथे किंवा मॅक्सिकन पाहिलं तर मॅक्सिकोमध्ये तुम्हाला मिरच्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या किंवा मेक्सिकोमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचं कॉर्न्स आहेत, मक्याचे पदार्थ असतात. त्यामुळे त्यांच्या याच्यामध्ये टॉर्टिलाज म्हणा किंवा त्यांचे जे बाकीचे पदार्थ आहेत त्याच्यामध्ये हे पदार्थ दिसून येतात किंवा राजमा वगैरे ते वेगळ्या पद्धतीने वापरतात पण ते पदार्थ तिकडे दिसून येतात. त्यामुळे तिथे जे पिकवलं जातं ते त्यांच्या आहारामध्ये प्रतिबिंबित होतं. म्हणजे हे कृषी संस्कृतीशी, तिथल्या भूगोलाशी, तिकडच्या वातावरणाशी, हवामानाशी आणि काही वेळेला बाहेर न आलेलं पण स्वीकारलं जातं की काही पदार्थ बाहेर न येतात आणि मग ते आपलेच होऊन जातात. आता आपल्याकडेच बघा ना, टोमॅटो काही आपला नाही, बटाटा काही आपला नाही, हिरवी मिरची काही आपली नाही किंवा अननस म्हणतो तोही आपला नाही, नवलकोल आपला नाही. खरं वाटणार कारण आपण विचारच करू शकत नाही ना या पदार्थ असं आपल्याला वाटतं. किंवा शेंगदाणा, आज तुम्ही विचार करू शकता का की उपवासाचं खिचडी ही शेंगदाणा, साबुदाणा, बटाटा आणि मिरची याच्याशिवाय होईल का? बरोबर नाही. आपलं काय आहे त्याच्यामध्ये, आपलं साजूक तूप आहे. अच्छा. जिरं पण आपलं नव्हेच. त्यामुळे इतकं, पण ते आता इतकं आपलं झालेलं आहे की आपण विसरूनच गेलो आहोत कुठनं आलेलं आहे ते. बरोबर. पण असं आल्यानंतर आपण स्वीकारतो त्याला, आपल्याकडे आपण त्याला आपल्या आहाराचा एक महत्वाचा भाग बनवतो. पण हे वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेलं असतं. अगदी एक म्हणजे आपण ज्याला इडली म्हणतो आपली, तर एक प्रसिद्ध इतिहासकार आहेत, खाद्य इतिहासकार आहे, त्यांनी असा निष्कर्ष मांडलाय इडली सुद्धा आपली नव्हे. तर ही ज्याला आपण साऊथ ईस्ट एशिया म्हणतो, म्हणजे इंडोनेशिया वगैरे जे प्रदेश आहेत तिथनं आलेली आहे. तिकडे केटली नावाचा एक पदार्थ आहे, इडलीशी साम्य दाखवणारा आहे. आपल्याकडे इडली सदृश्य पदार्थ बनत होता पण आंबवण्याची जी प्रक्रिया आहे ती तिकडनं आली असं त्यांचं मत आहे. आणि ते असं म्हणतात की त्या काळामध्ये तिथनं राजे किंवा राजपुत्र वगैरे भारतामध्ये येत असत आणि भारतातल्या राजघराण्याबरोबर विवाह संबंध वगैरे प्रस्थापित होत असत. त्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांचे पदार्थ आले आणि ते आपण आपले करून घेतले. बरोबर. त्यामुळे अशी देवाणघेवाण खूप झालेली. किंवा आपली करी म्हटलं तर आपली करी युरोपमध्ये गेली, इंग्लंडमध्ये गेली, कारण राज्यकर्त्यांनी ती आपल्या बरोबर नेली.
भारतातली करी त्यांना खूप आवडायची. त्यांनी त्याला एक करी म्हणून नाव दिलं. आपल्याला प्रत्येक ग्रेव्हीला वेगवेगळी नावं आहेत आपल्याकडे, पण त्यांनी एक संपूर्ण सर्वसमावेशक करी म्हटलं. आज किती प्रसिद्ध आहे करी तिकडे. त्यांचं सॅटर्डे संडेचं डिनर हे काही वेळेला करीचंच असतं. ते बटर चिकन असेल, बटर टिक्का मसाला असेल किंवा आणि काही असेल, पण मग ते इतकं लोकप्रिय झाले. तिथे भारतीय आणि अनेक आशियाई रेस्टॉरंट्स खूप प्रसिद्ध झालेली आहेत. पिझ्झा अमेरिकेमध्ये का प्रसिद्ध झाला? पिझ्झाच्या ज्या सगळे वेल नोन ब्रँड्स आहेत ते अमेरिका बेस्ड आहेत. ते तिथे का? तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जे अमेरिकन सैनिक इटलीमध्ये होते त्यांनी तो तिथे पहिल्यांदा चाखला आणि मग ते आपल्या प्रदेशात घेऊन गेले, आपल्या देशात घेऊन गेले आणि मग तिथे तो लोकप्रिय झाला. किंवा अमेरिकन चॉपसुई. अमेरिकन चॉपसुई ही तिथल्या अमेरिकन चिनी लोकांनी स्वतःसाठी बनवायला सुरुवात केली होती आणि त्यातनं मी ह्यांनाही आवडायला लागली म्हणून मग त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि अमेरिकन चॉपसुई निर्माण झाली. त्यामुळे खूप असे पदार्थ आहेत की जे इथनं तिथनं आलेले आहेत, जिन्नस आहे जे इकडनं तिकडनं आलेले आहेत आणि मग ते आपण आपल्या सोयीनुसार, आपल्या संस्कृतीनुसार त्यांना आपण आपलं केलं. बरोबर. त्यात थोडेफार बदल करून स्वीकारलेले आहे. खाद्यपदार्थांच्या कृतीमध्ये जसे हे बदल होतात त्याचप्रमाणे जेवणाची पद्धत, वाढण्याची पद्धत याच्यात सुद्धा बदल होतात. त्याबद्दल नक्कीच. पंगतीत बसायचो, खालती मांडी घालून बसायचो किंवा फार तर चमचा नुसता पोहे खाताना वगैरे माहिती होता. अगदी. आता काटे आता तर आपण टेबलावरती बसायला लागलो. मग टेबलावरती आपल्याकडे पहिल्यांदीच पितळेची ताटं किंवा आता नंतर स्टीलची ताटं. आता आपण मेलामाईनचे वापरतो, काचेचे वापरतो, सुटसुटीतपणा वाटतो आपल्याला त्याच्यामध्ये आणि काटे चमचे आले, ते सगळं आलं. स्ट्रॉ आले किंवा आता आपण बुफे पद्धत, म्हणजे फक्त लग्न समारंभातच बुफे नाही तर आपण घरी पण कोणाला जेवायला बोलवलं तर आपल्या तर घरं लहान, म्हणजे मी शहरांबद्दल मुख्यतः बोलते आहे. घरं लहान असल्यामुळे आपण घरी देखील बुफे करायला लागलो कारण पंगत मांडायला जागा नाहीये, सुटसुटीतपणा आपल्याला वाटतो. आणि आता ग्रामीण भागामध्ये देखील ह्या पद्धती पोचू लागलेल्या आहेत कारण म्हणजे अनुकरण केलं जातं ना इतरांचं बघून. खरं आता लग्नात ना बुफे मांडला जातो. म्हणजे तिथे देखील आता लग्नांमध्ये पंजाबी भाज्या आणि छोले वगैरे आलेले आहेत, म्हणजे किंवा इव्हन पनीरच्या भाज्या वगैरे पण तिथे येऊ लागलेल्या आहेत आणि ती लाल बेस्ड ज्या ग्रेव्ही असतात त्या येऊ लागलेल्या आहेत. त्यामुळे हे लोकांना असं वाटतं की हे एक सामाजिक उच्चभ्रू प्रमाणाचं लक्षण आहे. आपण जर आपलं पारंपरिक पदार्थ वाढले तर पाहुण्यांना वाटेल हे काय, हे आम्ही रोजच खातो, काहीतरी वेगळं असलं पाहिजे म्हणून मग ते हे पदार्थ केले जाऊ लागलेले आहेत असं. पण पुन्हा चक्र फिरतं नाही का? चक्र फिरतं आहे. आणि आता बघते ना मी आपल्या सोशल मीडियावरती एवढे अनेक ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्समध्ये मग तुम्हाला ही चर्चा दिसते पारंपरिक पदार्थांची, त्याच्या रेसिपीजची, त्या मागच्या कारणांची, करण्याच्या पद्धतीची. आणि विस्मरणात गेलेले पदार्थ पुन्हा येऊ लागलेले आहेत, पुनरुज्जीवन. त्यामुळे तेही एक चांगलं आहे. बरोबर. आणि एक सोय झालेली आहे ना लोकांची की आता आपल्याला समजा मला होळीला पुरणपोळी करायला वेळ नसेल तर मी ऑर्डर देऊ शकते किंवा मोदकांची ऑर्डर देऊ शकते. आणि चकल्या, चिवडा हे पदार्थ तर घरी करणं आता 12 महिने 24 तास उपलब्ध झालेले आहे. केव्हाही मिळतात, म्हणजे अप्रूप राहिलेलं नाहीये, ते एक झालेलं आहे. आणखीन दुसरं काय की थोडंसं त्याला कमर्शियल टच आलेला आहे ना की टिकलं पाहिजे म्हणून, मग ते थोडं कॉम्प्रोमाइज होतं. तरी पण काही गृहिणी अजूनही सगळं घरी करण्याचा प्रयत्न करतात. घरगुती पद्धतीने बनवून देणारे बचत गट आहेत, स्त्रियांच्या संघटना आहेत, घरगुती अशा डिशेस करून देणारे. त्यामुळे ते हे मला खूप आवडतं एवढ्यासाठी की त्यामुळे काय झालं ना की आता अगदी पोळी भाजी केंद्र बघा की पोळी भाजी मिळते किंवा दिवाळीच्या वगैरे किंवा सण समारंभाचे पदार्थ मिळतात. यामध्ये काही गृहिणी आहेत की ज्या घरनं काम करतात, त्यांना एक उद्योग मिळाला आहे. दुसऱ्या स्त्रियांच्या ज्या संघटना असतात त्यांना उद्योग मिळालेला आहे आणि हा फार मोठा एक बिझनेस झालेला आहे. ती गोष्ट खूपच चांगली झालेली आहे की ज्यांना वेळ नाही पण ज्यांना पारंपरिक पदार्थ हवे आहेत त्यांना ते उपलब्ध होऊ लागलेले आहेत. त्यामुळे दोघांच्या सोयी झालेल्या आहेत आणि हे मला खूप चांगलं वाटते की त्यामुळे ना एक स्त्रियांना एक चांगलं व्यवसाय मिळालेला आहे, उत्पन्नाचं एक साधन मिळालेलं आहे, उदरनिर्वाहाचं एक साधन मिळालेलं आहे. अगदी मसाल्यांपासनं, लोणच्यांपासनं, पापड,
कुरडया, गवले सगळं मिळू लागलेलं आहे. हे साठवणीचे पदार्थ हे आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य म्हणायचं का? आपलेच नाही म्हणता येणार. अनेक पदार्थ म्हणजे आपल्याकडे आपण सौर ऊर्जेचा वापर करून साठवणीचे पदार्थ पापड, करतो. कुरडया आणि पापड, कुरडया किंवा गवले वगैरे हे सगळं पण साठवलं जातं. पाश्चिमात्य देशांमध्ये वेगळ्या पद्धतीचं साठवलं जातं, कारण त्यांच्याकडे हिवाळ्यामध्ये काही उपलब्ध नसायचं, त्यामुळे त्यांना ते सगळं मांस वगैरे खारावून किंवा भाजून किंवा वाळवून सुकवून वगैरे वापरावं लागायचं. आपल्याकडे सौर ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे जे सीझनमध्ये उपलब्ध असतं ते सांडगे वगैरे ते सगळं त्यावेळेला सौर ऊर्जेचा वापर करून टिकवून ठेवायचं आणि मग पावसाळ्यामध्ये जेव्हा ते उपलब्ध नसतं तेव्हा ते वापरायचं. तशी ती मूळ पद्धत होती, कारण पावसामध्ये त्यावेळेला खूप पाऊस पडला की दळणवळणाची साधनं ठप्प व्हायची. गावांमध्ये तर गावांचा काय घराघराचा देखील संपर्क तुटायचा. मग अशा वेळेला हिरव्या भाज्या कुठून येणार, मग ताट कसं सजवायचं. मग त्याच्या वेळेला हे पदार्थ तोंडी लावणं म्हणून खिचडी केली की त्याच्यावर पापड लोणचं वगैरे मांडलं की एक थाटाचं जेवण होऊन जातं ना. त्यातनं हे पदार्थ किंवा तुम्ही बघितलं तर नागपूर वगैरे साईडला तर हिवाळ्यामधल्या भाज्या वाळवून ठेवण्याची पद्धत आहे, कारण तिकडच्या उन्हाळ्यामध्ये मग त्या उपलब्ध नसतात. मग त्यावेळेला या सगळ्या भाज्या वाळवून ठेवायच्या आणि मग त्याच्या भाज्या करायच्या. त्यामुळे असंही एक आपल्याकडे म्हणजे कसुरी मेथी अशीच आलेली आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ना पुन्हा इकॉनॉमी आहे की जेव्हा जे उपलब्ध आहे त्याचा मॅक्झिमम वापर करा आणि तुमचं म्हणजे आहार परिपूर्ण करा, ते एक आहे. आणि आपल्याकडे जे एनर्जी आहे की सौर ऊर्जा आहे, आपल्याकडे जे उपलब्ध आहे त्याचा पुरेपूर वापर करा. हे खूप म्हणजे आपल्याकडे बघा ना की ज्या वेळेला आपण कुरडया वगैरे करतो त्याच्यानंतर जो चोथा राहतो त्याचे देखील सांडगे काही ठिकाणी केले जातात. तेही फुकट घालवायचं ही असं पद्धत असते. हाही संस्कृतीत. किंवा आपण फणस बनतो, त्याचे फणसाचे चरे असतात, त्याच्यामधले ते चर असतो त्याला, त्याचं देखील आपण वाळवून तळून ते पण खाल्ले जातात काही ठिकाणी. फणसपोळ्या असतात, गरे असतात, सगळंच असतं. किंवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांचं आपण लोणचं देखील करतो. आटल्या असतात त्या साठवून मग त्याचं पीठ करून ठेवलं जातं, ते उपवासाला वाळवलं जातं. ज्या ठिकाणी केळी खूप उपलब्ध असतात ते केळी वाळवून त्याचं पीठ करतात, ते उपवासाला वापरलं जातं. एवढंच कशाला तर केळ्याचा धागा करून त्याचे कपडे देखील बनवले जातात. त्यामुळे उपलब्ध आहे त्याचा मॅक्सिमम वापर. किंवा वसई वगैरे या ठिकाणी तुम्ही बघितलं तर केळी सुकवली जातात, सुकेळी म्हणून, आणि वर्षभर ते आपल्याला उपलब्ध असतात. त्यामुळे आपल्याकडे खूप हे असे पदार्थ आहेत की जे आपण सीझनमध्ये ते ताजे म्हणून खातोच, पण ते वाळवून ठेवून किंवा त्याच्यावरती प्रक्रिया करून सीझन नसेल तेव्हा देखील खातो. प्रक्रिया उद्योग हाही एक खूप मोठा आहे. बरोबर. जागतिकीकरण एकूण वाढलंय आणि यामध्ये पदार्थांची देवाणघेवाण ही सातत्याने सुरू राहते. म्हणजे परदेशातले काही पदार्थ आपल्याकडे येतील, आपलेही काही प्रमाणात बाहेर जातील. पण या सगळ्या रेट्यामध्ये आपले भारतीय पदार्थ त्यांना मागणी वाढेल का, काय वाटतं? पहिल्यांदा मी ना एक नमूद करते की जागतिकीकरण हा काही आत्ताची घटना नाही आहे किंवा आत्ताच घडलं किंवा 1990 पासून जागतिकीकरण झालं असं नाही. प्राचीन काळाच्या पासून जागतिकीकरण होतं. प्रमाण कमी असेल कारण त्यावेळेला दळणवळणाची साधनं एवढी प्रगत नव्हती, प्रवासाला अनेक महिने लागायचे. पण त्यावेळी देखील आपल्या हराप्पा संस्कृतीचे जिन्नस हे जात होते मेसोपोटेमिया वगैरे या ठिकाणी, म्हणजे आजच्या इराकमध्ये वगैरे. ते म्हणजे फक्त एवढंच नव्हे तर आपल्याकडचे मसाल्याचे पदार्थ केव्हापासून बाहेर जात होते. काळामिरीला तर आपण यवनप्रिय असंच म्हटलं जायचं, कारण यवन म्हणजे पाश्चात्य किंवा परकीय आणि प्रिय म्हणजे त्यांना आवडणारं. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होत होता. रोमला आपल्याकडच्या काळा मिरीचं इतकं अप्रूप होतं की ते काळा मिरी ही बाटलीमध्ये भरून हॉलमध्ये सजावटीत म्हणून ठेवायचे. कारण तुम्ही स्वयंपाकात हे वापरत आहात काळा मिरी, जी खूप महाग आहे, ती इतरांना कशी कळणार, तुमच्याकडे आलेल्या पाहुण्यांना कसं कळणार तुम्ही हे वापरता. त्यामुळे तेव्हापासून आपल्याकडे हे पदार्थांची जिन्नसांची देवाणघेवाण होत होती. समोसा असाच आपल्याकडे आलेला आहे, तुर्कीतनं आलेला आहे, किंवा सुके मेवे तसे आलेले आहेत, अनेक कसे फळं आलेली आहेत, भाज्या आलेल्या आहेत. त्यामुळे जागतिकीकरण तेव्हाही होतं. आणि तो जो प्रश्न आहे की जागतिकीकरणाच्या रेट्यात आपल्या पदार्थांचं काय होईल, तर 5000 वर्षापासून काही बदललेलं नाही आहे. आपण वेदांमध्ये जी खिचडीचा उल्लेख आहे, वरण भाताचा उल्लेख आहे, तो आपण आजही खातो. शेवटी परंपरा आपल्या टिकलेल्याच आहेत. कमिंग बॅक टू आपण आहोतच. म्हणजे मी तर असं म्हणेन की आपण खूप ते रूटपासून बाहेर गेलोच नाही असे. कारण आपल्याकडे कसं आहे ना की सणावाराला पारंपरिक पदार्थ म्हणजे थोडासा फरक होऊ शकतो की ठीक नैवेद्याच्या पानामध्ये
जे शास्त्रशुद्ध पद्धतीने सांगितलेलं आहे तसंच नैवेद्याचं पान मांडलं जातं. त्याच्यामध्ये समजा आपल्याला थोडासा बदल करायचा असेल तर आपण एक गुलाबजाम ठेवू शकतो जो आपला नाही आहे, किंवा रसगुल्ला की जो बंगालमधनं आलेला आहे ते आपण दाखवू शकतो किंवा दाखवतो. जे आपल्याला पटतं आहे, जे आपल्या परंपरेमध्ये मान्य आहे ते आपण स्वीकारतो. पण खूप अजून वेगळं नाही करायला गेलो आहोत. अजून आपण म्हणजे परंपरा टिकवतो आहोत. त्यामुळे परंपरा राहतील, आपले पदार्थ जाणार नाहीत. आणि पुन्हा काय माहिती ना, जसे आपण इतरांचे पदार्थ करून बघतो आहोत तसे आपले इतर करून बघतायत ना. खाद्यपर्यटनामध्ये आणखीन एक आहे की जे प्रवासी खाद्यपर्यटनासाठी येतात ते नुसते तिकडचे जिन्नस चाखून बघत नाही, तर ते त्यांना करून बघायचं असतात. त्यामुळे राजस्थानमध्ये काय, केरळमध्ये काय, बनारसमध्ये वगैरे काय, अशा अनेक गृहिणी आहेत की ज्यांनी आपल्या घरांमध्ये या पर्यटकांसाठी रेसिपी बनवण्याचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आधी हे फक्त 5 स्टार हॉटेलमध्ये असायचं, आता त्या गृहिणी दाखवतात आणि तिथे म्हणजे तोही व्यवसाय चालतोय. हो, तोही एक. आणि त्यामुळे काय होतं की त्यांना कळतं की पदार्थ, कारण आपल्याकडचे पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी आहे. फोडणी देणं, परतून घेणं, वाफवणं वगैरे, हे जे सगळे वेगवेगळे आपले जे स्टेजेस आहेत, स्टेप्स आहेत पदार्थ करण्याचे, ते त्यांना कळतात. जे भुनो म्हणजे किती भुनायचं आहे, तेल सुटेपर्यंत म्हणजे तेल सुटेपर्यंत ही प्रक्रिया कोणती आहे हे ते शिकतात. त्यामुळे हे दोन्ही बाजूने होत आहे. म्हणजे मग आपण जरी काही पदार्थ विसरलो तरी ते कदाचित लक्षात ठेवतील आणि ते करतील. संस्कृती ही प्रवाही असते आणि सातत्याने त्याच्यामध्ये संस्कृती ही प्रवाही असते, सातत्याने त्याच्यामध्ये वेगवेगळे गोष्टी ॲड होत असतात. त्या ॲड होताना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे आधीच्या काळामध्ये थोडासा संघर्ष झालेला आहे, द्वंद्व झालेला आहे. आजच्या काळात होत नाही आहे, कारण आपण आता खूपच मोकळे झालेलो आहोत. आणि पुन्हा ते जे आपल्याकडे येतं ते काही पदार्थ आपण आपल्याला आवडतील, आपल्या संस्कृतीला जोडतील असे आपण त्याला थोडे मॉडिफाय करतो आहोत, त्याला अडॉप्ट करतो आहोत आणि मग ते आपण आपले करतो आहोत. त्यामुळे हे होत राहतं आहे आणि हे होत राहणार आहे. म्हणजे हे कसं ना, एक सायकल सारखं असतं. जुन्यातनं नवीनकडे, पुन्हा नव्याने जुन्याकडे, हे असं चालूच राहणार आहे. पण मला नाही वाटत, मला बिलकुल भीती वाटत नाही की भारतीय पदार्थ विस्मरणात जातील किंवा भारतीयच लोक, असं बिलकुल होणार नाहीये. आपण आपले पदार्थ टिकवून इतकी शतकं जर टिकवून ठेवले आहेत तर आणखीन पुढची काही शतकं तर आणखीन टिकतील. आणि यात एक चांगली गोष्ट काय होते आहे की सोशल मीडियामुळे आणि व्हिडिओजमुळे हे पदार्थ कसे बनायचे याचं एक प्रात्यक्षिक देखील बनवलं. म्हणजे हातावरच्या शेवया, खरंच ते व्हिडिओ बघायला मिळतो. किंवा हे सगळे आणि काही काही इतके बारकाईने दाखवले जातात की तुम्हाला ट्राय करून बघायला काहीच हरकत नसते. कारण काय झालंय ना की काही पदार्थ बनवणारी पिढीच नाही झाली. त्यामुळे आता घरी कोणी सूत्रफेणी बनवतच नाही. पण ओगलेंच्या पुस्तकामध्ये तुम्हाला सूत्रफेणीची रेसिपी आढळते. मग बनवायची म्हटलं की तुम्हाला तर व्हिडिओ बघून कदाचित तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यामुळे हाही एक उत्साही जे असतात की ज्यांना असं वाटतं की नाही हे मी बनवून बघितलं पाहिजे, ते हे प्रयत्न करतायत. त्यामुळे त्यातनं हे सगळं राहील, जाणार नाही. सोशल मीडियामुळे तर मला खूपच एक आशा वाटते की हे आता सगळं सुरक्षित राहील, कुठेतरी क्लाउड मध्ये ते जपलेलं असेल. म्हणजे आपण दस्तावेजीकरण त्याचं जे म्हणतो दस्तावेजीकरण या प्रकारे होते असं म्हणता येईल. असं. डॉक्टर मोहसिना मुकादम, तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला ऐकणं म्हणजे मेजवानी आहे खरंच. म्हणजे तुमच्याकडनं आज तरी आपण काहीही पाककृतींविषयी बोललोच नाही आहोत, तर त्याही पुन्हा कधीतरी ऐकूया. खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये असं असतं ना की तुम्ही खाताना त्याचा जेवढा आस्वाद घेता ना त्याच्याहून कित्येक पट तुम्ही आस्वाद त्याबद्दल बोलताना घेतात. त्यामुळे तुम्ही बघा, कुठल्याही लग्नाला जाऊन आल्यानंतर तुम्हाला पहिली गोष्ट काय लक्षात राहते, जेवण कसं होतं. आणि मग वर्षानुवर्ष त्या जेवणाच्या आठवणी निघतात. अगदी खरंय. माझा तरी असा विश्वास आहे की आपण खाण्यासाठी जगतो. जगण्यासाठी खाणारे पण आहेत, पण मी तरी खाण्यासाठी जगणाऱ्यांपैकी एक आहे. वा, खूप छान तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी संवाद साधलात. मनापासून आभार मानते. धन्यवाद आणि पुन्हा भेटूया. नक्कीच. बदलती खाद्य संस्कृती, डॉक्टर मोहसिना मुकादम यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.